सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पहा आपल्याला काय काय शिकायचं आहे हे आपण बघितलेलं आहे. सेल बायोलॉजी, स्टेम सेल्स, बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन्स, इम्पॉर्टंट स्टेज इन डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. तर हे पॉईंट आपल्याला पाहायचे. त्यामधले आपण सेल्स कशाला म्हणायचं आहे, टिश्यू कशाला म्हणायचं हे पाहिलं आहे, टिश्यू कल्चर कशाला म्हणायचं आहे, त्याचबरोबर त्याची इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. सेल बायोलॉजी याला सायटोलॉजी असं म्हणतात, याचाही आपण अभ्यास केलेला आहे. स्टेम सेल्स काय आहेत, त्याचबरोबर लोकेशन ऑफ स्टेम सेल्स वेअर दे फाउंड, म्हणजे स्टेम सेल्स कुठे फाउंड होतात हेही आपण बघितलेलं आहे डायग्रामद्वारे. त्याचबरोबर त्याच्या मेथड्स प्रिझर्वेशनच्या आपण पाहिलेल्या आहेत. स्टेम सेल्स रिसर्च हेही आपण बघितलेलं आहे. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये पहा एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्सबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितली होती. अडल्ट स्टेम सेल्स पाहिलं होतं. त्याचबरोबर युजेस पाहिलेले स्टेम सेल्सचे. इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हेही आपण बघितलेले, कुठे कुठे केलं जात असतं, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन काय आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये पहा आपल्याला या पुढचा पॉईंट बघायचा आहे आणि तो म्हणजे काय, ऑर्गन अँड ब्लड डोनेशन. ऑर्गन आणि ब्लड डोनेशन काय आहे, म्हणजे ऑर्गन म्हणजे काय, अवयव दान, आणि बॉडी डोनेशन म्हणजे काय, देहदान. हे कशा प्रकारे केलं जाऊ शकतं हे आपल्याला बघायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर पहा सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित वही पेन घेऊन बसायचं आहे आणि प्रत्येक पॉईंट जो आहे तर तो व्यवस्थित अभ्यासायचा आहे सर्वांनीच. ओके, चला आपल्याला पाहायचं आहे. पहा ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यामध्ये कोणकोणतं इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे चालता चालता, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, पहा organ and body donation is a practice where the body is not used after the death, but if in good condition it can be used for a donation. म्हणजे पहा आपल्याला सांगितलेलं आहे ज्या वेळेला आपण ऑर्गन किंवा बॉडी डोनेशन करत असतो, बॉडी इज नॉट यूज आफ्टर डेथ. मग आता डेथ झाल्याच्या नंतर आपल्या बॉडीचं आपल्याला काही काम आहे का? आपला जर मृत्यू झाला तर आपल्या बॉडीचं, आपल्या ऑर्गन्सचं आपल्याला काही उपयोग आहे का? नाही आहे. मग जर आपल्याला उपयोग नसेल तर आपण हेच ऑर्गन असेल किंवा हीच आपली जी बॉडी आहे तर या बॉडीचा आपण, बॉडी जर आपली चांगल्या गुड कंडिशनमध्ये जर असेल, चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर त्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो? डोनेशन करण्यासाठी, म्हणजे दान करण्यासाठी करू शकतो. मग त्याद्वारे आपण, आपल्याला माहीत असेल किंवा आपण अगोदरही सांगू शकतो की माझा मृत्यू झाल्याच्या नंतर माझे ऑर्गन डोनेट करा, माझी बॉडी डोनेट करा, असंही आपण सांगू शकतो. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, बॉडी डोनेशन किंवा ऑर्गन डोनेशन असं म्हटलं जात असतं. दिस कॅन सेव्ह द लाईफ ऑफ अदर नीडी पेशंट्स अँड इम्प्रूव्ह देअर क्वालिटी ऑफ लाईफ. मग आता मरता मरता आपल्याला तर काही त्या बॉडीचा किंवा त्या ऑर्गनचा काही यूज नाही आहे, पण जर आपण असं ऑर्गन डोनेशन केलं किंवा बॉडी डोनेशन केलं तर जाता जाता आपण एखाद्या गरजवंत असं जो पेशंट असेल तर त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याची जे जीवन आहे तर ते सुधारण्याचा आपण शेवट जाता जाताही प्रयत्न करू शकतो. त्यामुळे बॉडी डोनेशन किंवा ऑर्गन डोनेशन जे आहे तर हे खूप इम्पॉर्टंट मानल्या जात असतं. या सायन्समध्ये पहा, हॅव इट पॉसिबल मेड पॉसिबल टू डोनेट अ ऑर्गन अँड अवेअरनेस अबाउट पोस्टमॉर्टम्स डोनेशन शुड बी इन्क्रीज. म्हणजे जसं सायन्स ॲडव्हान्स होत चाललेलं आहे तसं काय होत चाललेलं आहे, इट पॉसिबल टू डोनेट ऑर्गन, म्हणजे ऑर्गनचं डोनेशन हे शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर आपण जागृती निर्माण केलेली आहे. पोस्टमॉर्टम डोनेशन शुड इन्क्रीज, जे डोनेशन पोस्टमॉर्टम डोनेशन केलं जातं तर तेही त्यामुळे काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. पोस्टमॉर्टम केलं जात असतं पहा, त्यामध्ये आपले जे काही त्यामध्ये जर आपल्याला डोनेट करायचे असतील तर जे अवयव आपले चांगले आहेत, जे ऑर्गन्स आपले चांगले आहेत तर ते डोनेट केले जात असतात. ओके, त्याचबरोबर पहा ज्यावेळेस आपण ऑर्गन डोनेशन करत असतो तर त्यावेळेस आपण एखाद्या पेशंटची लाईफ जी आहे तर ती सेव्ह करू शकतो. जसं की
कशा प्रकारे लाईफ सेव्ह करू शकतो. ब्लाइंड पर्सन रिसीव द विजन थ्रू द आय डोनेशन. आपण जर आपले आय डोनेशन केले म्हणजे मेल्याच्या नंतर आपले जे आईज आहेत तर ते काही तासांसाठी जिवंत राहत असतात, तर त्यावेळेला आपण जर आय डोनेशन जर केलं तर ज्या व्यक्तींना दिसत नाही तर त्या व्यक्तींना काय होऊ शकतं, दिसू शकतं, ते जग जे आहे तर ते पाहू शकतात. अँड कॅन ऑल्सो यूज फॉर अ रिसर्च इन मेडिकल स्टडीज. आणखी आपल्या बॉडी डोनेशन जर केली तर त्याचा यूज जो आहे तर तो कशासाठी केला जातो, मेडिकल स्टडीजमध्ये केला जाऊ शकतो. म्हणजे जे मेडिकलचे विद्यार्थी असतात, जे MBBS वगैरे किंवा सर्जन ज्यांना व्हायचं असतं, तर अशा व्यक्तींसाठी बॉडी जी आहे डेथ म्हणजे जे मृत पावलेले व्यक्ती असतात तर त्यांची बॉडी खूप आवश्यक असते, जेणेकरून त्यावरती त्यांना अभ्यास करता येतो, त्यांना त्यावरती शिकता येत असतं. अशी जी मेडिकल स्टडीजवरती रिसर्च करण्यासाठी सुद्धा बॉडी डोनेशन जे आहे तर हे खूप महत्त्वाचं मानलं जात असतं. दिस प्रोसेस इज रेग्युलेटेड बाय ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994. हे जे काही रेग्युलेट झालेलं आहे बॉडी डोनेशन, ऑर्गन डोनेशन, तर हे कोणत्या ॲक्टद्वारे झालेलं आहे, ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 मध्ये हे तयार झालेले. यामुळे पहा subsequent amendment ensuring transparency and prevent bribery. पहा यामुळे काय शक्य झालेलं आहे, म्हणजे हे जो ॲक्ट आहे तर तो ॲक्ट अस्तित्वात आल्यामुळे जो काही अवयवदान असेल, प्रत्यारोपण यावरती कायद्याचा अंकुश असावा, यासाठी त्या व्यक्तीला कोणीही फसवू नये, तर यासाठी असा ॲक्ट काय केलेला आहे, आणलेला आहे, जेणेकरून एक ट्रान्सपरन्सी राहील, आपल्यालाही त्याबद्दल पूर्णपणे माहिती राहील आणि आपल्याला कोणी फसवू शकणार नाही. This awareness about organ donation and transplantation should be increased to encourage voluntary donation. म्हणजे यामुळे काय केलं जातं पहा, आपण व्यक्तींना अवेअर करू शकतो, जागृत करू शकतो ऑर्गन डोनेशन करण्यासाठी, बॉडी डोनेशन करण्यासाठी, जेणेकरून काय केलं जाईल, आपण एखाद्याचा जीव काय करू शकतो, वाचवला जाऊ शकतो. ओके, हे आहे ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. त्याचबरोबर पहा ऑर्गन डोनेशन जे आहे तर डेथ आफ्टर डेथ झाल्याच्या नंतर अवेअर द ऑर्गन डोनेशन आफ्टर डेथ म्हणजे मृत पावल्याच्या नंतर आपल्याला बॉडीचं डोनेशन करणं आवश्यक आहे, ऑर्गनचं डोनेशन करणं आवश्यक आहे. तर याबद्दलची जागृती कशी केली जात असते तर पहा, व्हायटल ऑर्गन्स मे सफर डॅमेज ड्यू टू ॲक्सिडंट्स ऑर इलनेस अफेक्टिंग देअर फंक्शन्स. पहा काही वेळेला काय होत असतं की ॲक्सिडेंट, अपघात झाल्यामुळे किंवा आजारी पडल्यामुळे आपले जे काही ऑर्गन्स असतात तर ते ऑर्गन्स काय होतात, खराब होऊन जात असतात, डॅमेज होत असतात. त्यांना त्या डॅमेज झालेल्या ऑर्गन्समधून काय करावं लागतं, सफर करावं लागतं, म्हणजे ते त्रास आपल्याला सहन करावा लागत असतो आणि त्याच्या फंक्शनवरती त्याचा काय होतो, इफेक्ट होत असतो ॲक्सिडेंट झाल्यामुळे किंवा आजारी पडल्यामुळे त्या अवयवांवरती. मग त्यावेळेला पहा अशा व्यक्तींना ज्यांचं काय झालेलं ॲक्सिडेंट झालेलं असेल किंवा आजारी असतील आणि त्यामुळे त्यांचे अवयव काय झालेले असतील, निकामी झालेले असतील, तर अशा व्यक्तींना जे डेथ झालेले व्यक्ती आहेत, मृत पावलेले जे व्यक्ती आहेत, तर त्यांचे ऑर्गन जर ट्रान्सप्लांट केले तर यांची लाईफ काय होऊ शकते, सेव्ह होऊ शकते. आणि ती लाईफ कशामुळे सेव्ह होऊ शकते, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन कॅन सेव्ह देअर लाईफ. म्हणजे अशा व्यक्तींची लाईफ जी आहे तर ही ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन केल्यामुळे सेव्ह होऊ शकते. आफ्टर डेथ झाल्याच्या नंतर पहा, द बॉडी इज डिस्पोज ऑफ बट ऑर्गन इन अ गुड कंडिशन कॅन बी रिट्राइव्ड फॉर ट्रान्सप्लांटेशन. आता डेथ झाल्याच्या नंतर आपण काय करतो, बॉडी जी आहे तर ती डिस्पोज करत असतो, त्याची विल्हेवाट लावत असतो. मग ज्या त्या धर्मामध्ये ज्या त्या प्रकारे काय केलं जातं, बॉडीचं डिस्पोजल केलं जात असतं. ओके, काही धर्मांमध्ये बॉडीला जाळल्या जातं, काही धर्मांमध्ये बॉडीला पुरल्या जात असतं, दफन केलं जात असतं. ओके,
असे वेगवेगळ्या प्रकारचे जे धर्म आहेत तर त्यामध्ये बॉडीला काय केलं जात असतं, त्याचं डिस्पोज केलं जात असतं. पण पहा, जर गुड कंडिशनमध्ये ऑर्गन्स असतील तर त्या ऑर्गनचं ट्रान्सप्लांटेशन होऊ शकतं, त्यांचं डोनेशन केल्या जाऊ शकतं आणि त्याचा पुन्हा वापरही केला जाऊ शकतो. आणि त्यामुळेच पहा, गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन आर इन्क्रीजिंग द अवेअरनेस अबाउट ऑर्गन डोनेशन. आणि त्यामुळेच हे जे अवयवदान किंवा शरीरदान जे करण्याबद्दलची जी जागृती आहे तर ती प्रत्येक लोकांपर्यंत माहिती व्हावी, प्रत्येक व्यक्तीला माहिती व्हावी, यासाठी गव्हर्नमेंट, सरकार तसंच अनेक असे सामाजिक संस्था आहेत तर त्या मोठ्या प्रमाणावरती यावरती काय करतायत, जनजागृतीचं कार्य करत आहेत. आणि त्यामुळेच पहा, ग्रॅज्युअली ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इज इन्क्रीज. आणि त्यामुळे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे अवयवाचं जे प्रत्यारोपण केलं जातं तर त्यामध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आपल्याला दिसून येत असते. आलंय सर्वांच्या लक्षात. आता पहा, या ठिकाणी ऑर्गन डोनेट केले जाऊ शकतात. तर कोणकोणते ऑर्गन आपण डोनेट करू शकतो? आईज, आपले आईज डोनेट करू शकतो. त्याचबरोबर हार्ट डोनेट केलं जातं, पँक्रियाज, किडनी, स्किन, बोन, लिव्हर, लंग्स. तर हे अवयव, हे जे ऑर्गन्स आहेत तर ते डोनेट केले जात असतात. पण आफ्टर डेथ म्हणजे मृत पावल्याच्या नंतर स्किन जे आहे तर हे स्किन आपण म्हणजे मृत्यू होण्याच्या अगोदरही स्किन डोनेट करू शकतो. पण बाकीचे जे आईज असेल, लंग्स असेल, लिव्हर असेल, बोन्स असतील, किडनी असेल, किडनीसुद्धा आपण जर 2 किडन्या असतील, 2 किडन्या फंक्शन व्यवस्थित करत असतील तर एका किडनीचं आपण डोनेट करू शकतो. एका किडनीवरती आपण आपलं आयुष्य काढणी लावू शकतो. पण बरेच जण असं काही करत नाहीत, म्हणजे डेथ होण्याच्या अगोदर आपण किडनी, स्किनचं डोनेशन करू शकतो. पण हार्ट, आईज, पँक्रियाज, लंग्स, लिव्हर, बोन्स यांचं आपल्याला आफ्टर डेथ म्हणजे मृत्यू पावल्याच्या नंतरच आपण ते काय करू शकतो, ऑर्गन्स डोनेट करू शकतो. ओके, हे आहे ऑर्गन डोनेशन, ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. नेक्स्ट आपल्याला पॉईंट बघायचा आहे पहा, तर तो नेक्स्ट पॉईंट असणार आहे बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन. आता बायोटेक्नॉलॉजी आणि याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत? बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? जैवतंत्रज्ञान. आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, पण त्याच्या अगोदर बायोटेक्नॉलॉजी कशाला म्हणायचं आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. काय डेफिनेशन आहे पहा बायोटेक्नॉलॉजीची, विचारली जात असते बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. काय आहे बायोटेक्नॉलॉजी? द मेथड यूज to artificially modified the genetic material of an organism or hybridize it for the benefits of humans is known as biotechnology. पहा, आता जे जैवतंत्रज्ञान आहे तर हे जैवतंत्रज्ञान मानवाच्या हेतूच्या दृष्टीनेच केलेलं आहे. मानवाला जसं लागेल, मानवाला जशी आवश्यकता आहे तर त्या दृष्टीनेच काय केलं जातं, बायोटेक्नॉलॉजीचं यूज केला जातोय. बघा, द मेथड यूज टू आर्टिफिशियली मॉडिफाईड द जेनेटिक मटेरियल ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. म्हणजे एखादा सजीव असेल तर त्या सजीवाचं जेनेटिक मटेरियल, जनुकीय पदार्थ जे आहेत तर ते आर्टिफिशियली म्हणजे काय, कृत्रिमरित्या त्याचं काय केलं जातं, संकर घडून आणला जातो किंवा कृत्रिमरित्या ते काय केलं जातात, निर्माण केले जात असतात. त्याचबरोबर हायब्रिडाइज म्हणजे संकरित जे काही संकरित प्लांट्स असतील, हायब्रिडाइज प्लांट असतील किंवा ॲनिमल्स असतील तर त्याचं आर्टिफिशियली काय केलं जात असतं, जेनेटिक मटेरियल तयार केले जातात, जनुकीय पदार्थ तयार केले जात असतात. आणि हे जनुकीय पदार्थ कशासाठी तयार करायचे पहा, फॉर द बेनिफिट्स ऑफ ह्युमन्स म्हणजे मानवाच्या फायद्याच्या दृष्टीने काय केलं जातं, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील तर त्यांचे संकरित वाण जे जनुकीय पदार्थ आहेत तर ते आर्टिफिशियली तयार करण्याची जी पद्धत आहे तर त्या पद्धतीला काय म्हटलं जातं, बायो
टेक्नॉलॉजी असं म्हणतात, जैवतंत्रज्ञान असं म्हटलं जात असतं. मानवाच्या फायद्याच्या दृष्टीने सजीव असतील, वनस्पती असतील तर त्यांचा कृत्रिमरित्या संकर घडून आणला जातो. संकरित असे काय तयार केले जातात, जेनेटिक मटेरियल, जनुकीय पदार्थ तयार केले जातात आणि ती तयार करण्याची जी मेथड असते, पद्धत असते, तर त्याला आपण काय म्हणतो, बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो. काय डेफिनेशन आहे बायोटेक्नॉलॉजीची? द मेथड यूज फॉर आर्टिफिशियली मॉडिफाय द जेनेटिक मटेरियल ऑफ अन ऑर्गॅनिझम or hybridize it for benefits of humans is called as किंवा is known as बायोटेक्नॉलॉजी. याचा यूज कुठे केला जातो पहा, बायोटेक्नॉलॉजीचा जो यूज आहे तर तो कुठे केला जात असतो, तर पहा कुठे यूज केला जातो. यूज इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, मेडिकल फील्ड. कशामध्ये केला जातो? ॲग्रिकल्चरमध्ये, हॉर्टिकल्चर, मेडिकल फील्ड्समध्ये. ओके, ॲग्रिकल्चरमध्ये केला जात असतो, शेतीच्या क्षेत्रामध्ये केला जात असतो, हॉर्टिकल्चरमध्ये केला जात असतो. त्याचबरोबर मेडिकल फील्ड म्हणजे जे काही वैद्यकीय क्षेत्र आहे तर त्यामध्ये काय केला जातो, बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो. त्याचबरोबर पहा आणखी कशासाठी केला जात असतो, प्रोड्यूस कॅश क्रॉप्स अँड इम्प्रूव्ह द प्लांट व्हरायटीज. जे काही कॅश क्रॉप्स असतात म्हणजे पिके जे आहेत, संकरित पिके जे असतील तर ते तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या व्हरायटीज निर्माण करण्यासाठी, निर्मिती करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. आपण बघत असतो एकच प्लांट घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज दिसून येत असतात. आंबा जर घेतला तर आंब्याच्या आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी त्या प्लांटच्या दिसून येत असतात. ते कशामुळे शक्य झालेलं आहे, बिकॉज ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी. त्याचबरोबर पहा इनहान्स प्लांट्स ॲबिलिटी टू विथस्टँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. त्याचबरोबर पहा बायोटेक्नॉलॉजीचा जो यूज आहे तर तो कशासाठी केला जात असतो, तर जी प्लांट्समध्ये, वनस्पतीमध्ये एक क्षमता निर्माण होते. कोणती क्षमता निर्माण होत असते, विथस्टँड द एन्व्हायरमेंटल स्ट्रेस म्हणजे पर्यावरणीय ताण सहन करून सुद्धा तिथंच तग धरून उभं राहण्याची जी क्षमता आहे तर ती वनस्पतींमध्ये तयार होत असते. कोणताही ताण निर्माण झाला म्हणजे पाणी कमी पडलं किंवा पाऊस जास्त झाला, असा जो एन्व्हायरमेंटल स्ट्रेस आहे तर तो सहन करून सुद्धा तिथंच उभं राहण्याची जी क्षमता आहे तर ती त्या प्लांटमध्ये निर्माण झालेली आहे, बिकॉज ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी. अशा प्रकारचे अशा प्रकारच्या प्लांट्स बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर एड्स इन वॅक्सिन प्रोडक्शन, अर्ली कोजेनिटल डिसीजेस डायग्नोसिस, ऑर्गन ट्रान्सप्लांट, कॅन्सर रिसर्च, त्याचबरोबर आर्टिफिशियल स्किन अँड कार्टिलेज प्रोडक्शन. पहा बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वॅक्सिन्सचं प्रोडक्शन सुरू होतं आहे, म्हणजे लसीकरणाची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर कोजेनिटल डिसीजेस डायग्नोसिस म्हणजे जे काही गुप्तांगाचे जे काही रोग वगैरे होत असतात त्याच्यावरती निदान केल्या जात आहे अगोदरच. ऑर्गन ट्रान्सप्लांट, अवयवांचं प्रत्यारोपण केल्या जातं आहे बायोटेक्नॉलॉजीमुळे. कॅन्सर रिसर्च, कॅन्सरवरती संशोधन केल्या जाऊ लागलेलं आहे. आर्टिफिशियल स्किन म्हणजे कृत्रिम त्वचा निर्माण केली जाते. कार्टिलेज प्रोडक्शन केलं जातं आहे, कास्थी मग जे काही पार्ट्स आहेत तर त्यांचं प्रोडक्शन केलं जातं आहे. हे कशाद्वारे केलं जातं आहे, तिथं कशाचा वापर केला जातो, बायोटेक्नॉलॉजीचाच वापर केला जात असतो. त्याचबरोबर पहा इन्व्हॉल्व जेनेटिक इंजिनिअरिंग अँड टिश्यू कल्चर टेक्निक इज इन लॅबोरेटरीज. लक्षात राहू द्या, पहा इथे एका वाक्यात क्वेश्चन विचारला जात असतो. लॅबोरेटरीज म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीमध्ये कोणत्या टेक्निकचा यूज केला जात असतो, तर कशाचं इन्व्हॉल्वमेंट होतं, जेनेटिक इंजिनिअरिंग एक आहे आणि दुसरी कोणती आहे, टिश्यू कल्चर. या टेक्निकचं इन्क्लुडेशन या बायोटेक्नॉलॉजीमध्ये केल्या जात असतं, म्हणजेच त्यांचा वापर कुठे केला जातो, लॅबोरेटरीजमध्ये केला जात असतो. आता आर्टिफिशियली आपल्याला प्रोडक्शन करायचे म्हणजे लॅबोरेटरीचा आपल्याला यूज हा करावाच लागणार आहे. ओके, हे काय आहेत बायोटेक्नॉलॉजीचे युजेस आहेत, व्यवस्थित लक्षात राहू द्या. काय युजेस सांगितलेले आहेत, बायोटेक्नॉलॉजी यूज इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, मेडिकल फील्ड्स, प्रोड्यूस कॅश क्रॉप्स अँड इम्प्रूव्ह प्लांट व्हरायटीज,
enhance plants ability to withstand environmental stress. त्याचबरोबर aids in vaccine production, early congenital diseases diagnosis, organ transplant, cancer research, artificial skin and cartilage production. आणि लास्ट आहे यामध्ये कशाचं इन्व्हॉल्वमेंट होतं, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड टिश्यू कल्चर टेक्निक यांचंही इन्क्लुडेशन या बायोटेक्नॉलॉजीमध्ये केल्या जात असतं. तर अशा प्रकारचे काय त्याचे युजेस आपल्याला दिसून येत असतात. समजले असतील तर सर्वांनी यस म्हणून कमेंट करायचे. ओके, चला सर्वांनी यस म्हणून कमेंट करायचे समजलं असेल तर. ओके, चलो आलंय सर्वांच्या लक्षात. चला ओके, चलो व्हेरी गुड. कोणाला काही अडचण नाही आहे? ओके, कारण की आपल्याला इम्पॅक्ट पाहायचा आहे. पहा, इम्पॅक्ट आपल्याला पाहायचा आहे बायोटेक्नॉलॉजीचा. चलो यस, व्हेरी गुड, आलाय सगळ्यांच्या लक्षात. चला मग आपण पुढे चलूयात. काय इम्पॅक्ट झालेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. एखादा पॉईंट लक्षात आलेला नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत चला, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. ओके, जरा गरमी खूप जास्त आहे, ऊन जास्त पडतंय, त्यामुळं जरा गरमही खूप होत आहे. फॅन चालू केला आहे तरी सुद्धा गरम होत आहे, लाईट्स वगैरे. त्यामुळे इम्पॅक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ॲग्रिकल्चर अँड अदर रिलेटेड फील्ड्स. अदर रिलेटेड फील्ड्स कोणत्या आहेत त्याच्याशी हे आपल्याला बघायचं आहे. तर पहा, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, त्याला जेनेटिकली MGO म्हटलं जातं शॉर्टमध्ये. MGO म्हणजे काय? जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम क्रिएट्स क्रॉप with required features and to avoid the harmful natural traits. म्हणजे GMO जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम जे आहेत तर यांनी काय तयार केलेले आहेत? क्रॉप्स म्हणजे पिकांची निर्मिती केलेली आहे विथ रिक्वायर्ड फीचर्स टू अवॉइड द हार्मफुल नॅचरल ट्रेड्स. म्हणजे जे नैसर्गिक काय असतात आपत्ती आहेत किंवा नैसर्गिक जो स्ट्रेस असतो तर तो सहन करणारे जे काही पिकं आहेत तर त्या पिकांची निर्मिती काय केलेली आहे? GM ऑर्गॅनिझम किंवाच जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स यांनी असे क्रॉप्स काय केलेले? तयार केलेली आहेत. ओके, genetic engineering allow for creation of varieties that can withstand environmental changes such as temperature change, drought and climate change. म्हणजे जेनेटिक इंजिनियरनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज तयार केलेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या जो एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असतो तर त्यामध्येही त्या काय करू शकतात? तग धरून उभं राहू शकतात. म्हणजे एन्व्हायरमेंटल स्ट्रेस म्हणजे कोणता आहे? कशामध्ये ते एन्व्हायरमेंट चेंज झालं तरी सुद्धा त्यामध्ये कसं काय स्टँड होऊ शकतात? असा स्ट्रेस कोणता आहे? जसं की पहा, टेम्परेचर चेंज झालं, तापमानात बदल झाला तरी सुद्धा त्या क्रॉपवरती जास्त परिणाम होत नाही. ड्रॉफ्ट म्हणजे काय? दुष्काळ पडला तरी सुद्धा त्यावरती काय होत नाही? जास्त परिणाम होत नाही. क्लायमेट चेंज झालं म्हणजे हवामानामध्ये बदल झाला तरी सुद्धा त्या प्लांट्सवरती जास्त काही परिणाम होत नाही. अशा प्रकारचे क्रॉप्स जे आहेत तर ते बायोटेक्नॉलॉजीने काय केलेले आहेत? इम्प्रूव्ह केलेली आहेत, त्यांचं प्रोडक्शन केलेलं आहे. त्याचबरोबर पहा, GM क्रॉप्स जे आहेत जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हटलं जातं. तर असे जे क्रॉप्स आहेत रेजिस्ट टू इन्सेक्ट पेस्ट, पॅथोजन्स अँड केमिकल विडीसाइड, रिड्युसिंग द यूज अँड कॉस्ट ऑफ हार्मफुल केमिकल पेस्टिसाइड्स. म्हणजे अशा प्रकारच्या जे GM क्रॉप्स आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत तर त्या काय रेजिस्ट करतात? कशाला विरोध कशाला करतात? इन्सेक्ट पेस्टला. म्हणजे जे काही कीटक असतात, कीड असेल तर त्याला काय करतात? ते विरोध करतात. म्हणजे ते इन्सेक्ट वगैरे आले तरी पण त्यांच्यावरती जास्त काही परिणाम होत नाही, कारण की ऑलरेडी त्यांच्या त्या पिकांमध्ये इन्सेक्ट रेजिस्टन्स व्हरायटीचे केमिकल्स वगैरे इंजेक्ट केलेली
असतात. त्याचबरोबर पॅथोजन रोगजंतूंचाही परिणाम होत नाही. केमिकल विडीसाइड्स म्हणजे जे रासायनिक तणनाशक असतात तर तेही आपल्याला काय करायचं म्हणजे त्याचाही परिणाम GM क्रॉप्सवरती होत नाही किंवा ते फवारण्याची गरजच पडत नाहीत. त्यामुळे पहा याच्यावरचा जो खर्च आहे, कशावरचा, केमिकल विडीसाइड्सवरचा जो खर्च आहे, कॉस्ट जी आहे तर ती काय होते, कमी होत असते. खर्च कमी होतो. हार्मफुल केमिकल पेस्टिसाइडवरचा कॉस्ट जो आहे, जे आपण कीटकनाशक फवारत असतो तर त्यावरचा खर्च काय होतो आपला, कमी होत असतो. कशामुळे, GM क्रॉप्स लावल्यामुळे. कोणत्या क्रॉप्समुळे, GM क्रॉप्समुळे. ओके. त्याचबरोबर पहा GM सीड्स म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स इम्प्रूव्ह द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ क्रॉप्स लीडिंग टू अ बेटर क्वालिटी सीड्स. GM सीड्स जे आहेत तर त्यामुळे काय, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू क्रॉप्सची जी काही पोषक तत्वांची जी व्हॅल्यू आहे तर ती काय होते, वाढल्या जाते, इम्प्रूव्ह होते. लीडिंग टू अ बेटर क्वालिटी सीड्स म्हणजे उच्च दर्जाचे बियांची निर्मिती केली जात असते GM सीड्सद्वारे किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्सद्वारे. GM क्रॉप जे आहेत पहा, GM क्रॉप डिक्रीज द क्रॉप लॉस. काय, क्रॉप लॉस म्हणजे पिकांचं होणारं नुकसान जे आहे तर ते त्या GM क्रॉप्समध्ये कमी होतं. त्याचबरोबर इन्क्रीजिंग कल्टिवेबल लँड. कल्टिवेबल म्हणजे मशागतीचे जे काही जमीन आहे तर ती काय होते, वाढल्या जात असते. ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीचं क्षेत्र काय होतं, वाढल्या जातं. कमी शेतामध्ये आपण काय करू शकतो, या GM क्रॉपचा यूज करून जास्त उत्पादन घेऊ शकतो. अगोदरच्या काळी पहा एका एकरमध्ये जास्तीत जास्त 7-8 पोते गहू वगैरे व्हायचा, पण आता त्याच एका एकरमध्ये 20 ते 25 पोते गहू होते. म्हणजे जमीन जरी कमी असेल, आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीवरती लिमिटेड लँड आहे, पण त्यावरती जे पिकांचं प्रोडक्शन केलं जातं, उत्पादन केलं जातं तर ते खूप जास्त पटीने जास्त केलं जातं. आणि हे कशामुळे शक्य झालेलं आहे, GM क्रॉप्समुळे. त्याचबरोबर पहा इन्सेक्ट रेझिस्टंट क्रॉप्स like a BT cotton have been improved widely used in महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये इन्सेक्ट रेझिस्टंट क्रॉप जसं की काय, BT कॉटन जे आहे तर याचं प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. GM क्रॉप आहे हा BT कॉटन, ज्यामुळे खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती कॉटनचं, कापसाचं उत्पादन जे आहे तर हे मोठ्या प्रमाणावरती घेतल्या जातं. आणि याचा वापर कुठे केला जातो, महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. ओके. हे आहेत इम्पॅक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ॲग्रिकल्चर आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या फील्ड्स. ओके. त्याचबरोबर पहा बायोटेक्नॉलॉजी आणि याचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला दिलेले आहेत. काय ॲप्लिकेशन वगैरे दिलेले आहेत पहा, इनकॉर्पोरेट सायटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग. या बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय काय आहे म्हणजे सायटोलॉजी तुम्हाला माहिती आहे, बायोलॉजी म्हणजेच काय, सायटोलॉजी, बायोकेमिस्ट्री म्हणजे जैवरसायन, मॉलिक्युलर बायोलॉजी असेल, रेणवीय जीवशास्त्र असेल, जेनेटिक इंजिनिअरिंग आहे तर यांचं इन्क्लुडेशनसुद्धा कशामध्ये केलं जातं, बायोटेक्नॉलॉजीमध्ये केल्या जात असतं. सिग्निफिकंटली ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर अँड फार्मसी आर इन्क्लुडेड म्हणजे जे ॲडव्हान्स शेती केली जाते, आधुनिक शेती असेल, फार्मसी असेल तर त्यांचाही यूज हे कशामध्ये केला जातो, या बायोटेक्नॉलॉजीमध्येच केला जात असतो. त्याचबरोबर इम्प्रूव्ह ॲग्रिकल्चर इल्ड अँड प्रोड्यूस हाय क्वालिटी क्रॉप्स म्हणजे मोठ्या प्रमाणावरती शेतीचं क्षेत्र इम्प्रूव्ह करणं, दर्जेदार बनवणं, वाढवणं, प्रोड्यूस हाय क्वालिटी क्रॉप्स म्हणजे उच्च दर्जाची पिकांची निर्मिती करणं हे कशामुळे शक्य झालेलं आहे, बिकॉज ऑफ बायो टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर पहा सपोर्ट फार्मास्युटिकल एक्सपेरिमेंट फॉर द अँटीबॉडीज, विटॅमिन्स अँड हार्मोन्स लाईक इन्सुलिन. बायोटेक्नॉलॉजीमुळे पहा बायोटेक्नॉलॉजीचा जो सपोर्ट आहे तर तो फार्मास्युटिकल एक्सपेरिमेंट करण्यासाठी तयार झालेला आहे म्हणजे होत असतो. अँटीबॉडीज तयार करण्यासाठी, त्या प्रतिजैविके तयार करण्यासाठी, विटॅमिन्स तयार करण्यासाठी, हार्मोन्स लाईक इन्सुलिन जे आहेत, डायबिटीज झालेल्या व्यक्तींना इन्सुलिन हा कमी असतो त्यामुळे पहा अशा व्यक्तींना इन्सुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतात तर त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी सुद्धा कशाची हेल्प घेतली जाते, बायो
बायोटेक्नॉलॉजीची हेल्प घेतल्या जात असते. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल बायोटेक्नॉलॉजी, त्याचे ॲप्लिकेशन, बायोटेक्नॉलॉजी जो आहे तर त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. ओके, यामध्येच पहा मी मध्ये मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि मॉलिक्युलर बायोलॉजी काय आहे याचं इन्क्लुडेशन केलं होतं. हे काही मेन एरियाज आहेत पहा बायोटेक्नॉलॉजीचे, तर हे आपल्याला पाहायचे आहेत. आत्तापर्यंतचं लक्षात आलेलं आहे का? आलं असेल तर चला यस म्हणून कमेंट करा. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? चला, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाहीये, कोणालाच काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, चलो, एवढा पॉइंट आपण बघून घेऊ. मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजी कशाला म्हणायचे पहा. युजिंग अ मायक्रोबियल ॲबिलिटीज टू फॉर्म अ योगर्ट फ्रॉम अ मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम अ मॉलॅसिस. म्हणजे मायक्रोबचा यूज ज्या ठिकाणी केला जातो त्याला मायक्रोबायोलॉजी असं म्हणतात. मायक्रोबचा यूज करून योगर्टचं प्रोडक्ट, मिल्कपासून काय तयार करणं, योगर्ट तयार करणं, दुधापासून मोठ्या प्रमाणावरती दही तयार करणं. त्याचबरोबर मॉलॅसिस. मॉलॅसिस म्हणजे काय, जे काही मळी असते तर त्या मळीपासून अल्कोहोल तयार करणं. तर त्यामध्ये हे तयार करण्यासाठी, दुधापासून दही तयार करण्यासाठी, मळीपासून, ऊसाची मळी असते त्यापासून अल्कोहोल तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये कशाचा यूज केला जातो, मायक्रोबचा यूज केला जात असतो. आणि ते ज्या ठिकाणी या मायक्रोबचा यूज केला जातो त्यामध्ये ती मेथड म्हणजे कोणती आहे, त्याला काय म्हटलं जातं, मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं. मायक्रोबायोलॉजी जे आहे तर त्यामध्ये काय करतात, युजिंग मायक्रोबियल ॲबिलिटी, ज्यांच्यामध्ये मायक्रोबियल ॲबिलिटी आहे तर अशा मायक्रोबचा यूज केला जातो. कशासाठी, मिल्कचं योगर्टमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, मॉलॅसिसचं अल्कोहोलमध्ये. मग मिल्कचं योगर्टमध्ये करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई मायक्रोबचा यूज केला जात असतो. त्याचबरोबर मॉलॅसिसचं अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी कशाचा, सॅकेरोमायसिस सेरिविसी या मायक्रोबचा यूज केला जातो. हे आपण मागच्या टॉपिकमध्ये हे मायक्रोब्स अभ्यासलेले आहेत. बायोकेमिस्ट्री काय पहा. बाय इन्क्रीजिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ अ स्पेसिफिक सेल टू मॅन्युफॅक्चर अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन्स. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती अँटीबायोटिक्स आणि वॅक्सिनचं प्रोडक्शन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, म्हणजे कशाच्या मदतीने केलं जातं, बायो केमिस्ट्रीच्या मदतीने मोठ्या प्रमाणावरती काय केलं जातं, स्पेसिफिक सेल टू मॅन्युफॅक्चर, म्हणजे विशिष्ट प्रकारच्या सेलचा वापर केला जात असतो. कशाचं, मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, अँटीबायोटिक्स प्रतिजैविकांचं आणि वॅक्सिन म्हणजे लसी निर्माण करण्यासाठी. आणि मॉलिक्युलर बायोलॉजी काय पहा. यूज द बायोमॉलिक्युल्स लाईक अ DNA अँड प्रोटीन्स इन अ ह्युमन वेलफेअर. म्हणजे मानवाच्या हिताच्या दृष्टीने काय केलं जातं, DNA आणि प्रोटीन्स जे आहेत तर या बायोमॉलिक्युल्सचा यूज ज्याच्यामध्ये केला जात असतो त्याला आपण काय म्हणतो, मॉलिक्युलर बायोलॉजी असं म्हणत असतो. ओके, आलंय सर्वांच्या लक्षात व्यवस्थित. चलो, या ठिकाणी आपण लेक्चर थांबवतोय. बाकीचे जे पॉईंट्स असणार आहेत, जेनेटिक इंजिनिअरिंग, नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी, तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि सर्व लेक्चर जे आहेत तर ते व्यवस्थित पाहायचेत, व्यवस्थित नोट्स काढायच्या आहेत आणि पाठांतर व्यवस्थित करायचं आहे. समजून घेऊन अभ्यास करायचा आहे, घोकमपट्टी करायची नाही. ओके, चला सर्वांना बाय.